नमस्कार. प्रुडंट मीडियाच्या गझाली या कार्यक्रमात मी सगळ्यांचे स्वागत करतो. आज प्रुडंटच्या या स्टुडिओत गोमंतकीय भूषण, थोर शास्त्रीय संगीत कलाकार, पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र, लोकप्रिय कलाकार पंडित शौनक अभिषेकी इथे आलेले आहेत. त्यांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांच्याशी वार्तालाप करण्याची ही संधी मला प्राप्त झालेली आहे. शौनकजी नमस्कार. नमस्कार. पंडित जितेंद्र अभिषेकी हे आमचे सगळ्यांचे दैवत. यांच्याबद्दल खूप काही वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे आणि त्यांच्या संगीताबद्दल, त्यांच्या एकूण कार्याबद्दल जी माहिती आम्हाला मिळालेली आहे ती कमीच वाटते. आणि आज इथे साक्षात त्यांचे चिरंजीव, ज्यांनी या संगीत क्षेत्रात खूप मोठं नाव कमावलेलं आहे, असे शौनकजी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला पंडितजीविषयी, त्यांच्या कार्याविषयी जाणून घ्यायची संधी मिळत आहे. शौनकजी, सुरुवात करताना पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म मंगेशी या पवित्र वातावरणात आणि त्या मंत्राच्या जयघोषात, संगीत कीर्तन या वातावरणात त्यांचा जन्म आणि त्यांचं बालपण इथे गेलं. तर त्याविषयी तुम्हाला ज्या काही आठवणी आहेत तुम्ही सांगू शकता का? मला आठवतं ते बाबा मंगेशीतनं पुण्याला आले, पण त्यांच्या हृदयातनं मंगेशी कधीच गेलं नाही. म्हणजे मला आठवतं की शेवटी त्यांची इच्छा होती की मी जाऊन मंगेशीला राहतो रे, तुम्ही करा काय करायचं ते इकडे. अच्छा. इतके ते त्यांना तळमळ होती मंगेशीबद्दल, गोव्याबद्दल. आणि पूर्वी दिवाळी वगैरे याच्यात कार्यक्रम होत नसत. आता ते दिवाळी पहाटचं पेव फुटलंय, हो हो विशेषतः महाराष्ट्रात. हो. पण पूर्वी गणपतीत कार्यक्रम असायचे, दिवाळीत नाही. तर दर दिवाळी किंवा दर मे महिना हा आमचा मंगेशीमध्ये बाबाचा तो एक कटाक्ष होता की जाऊन तिथे राहायला पाहिजे, तिकडचे संस्कार मुलांवर झाले पाहिजे. अच्छा. त्यामुळे आम्हाला दर मे महिन्यात किंवा दिवाळीत मंगेशीला आणायचे आणि आम्ही जे आमचं पारंपरिक घर आहे तिथे राहून सगळे एकत्र तो नरकासूर का भस्मासूर करतात ना. अच्छा अच्छा अच्छा. नरकासूर. बाबा रात्रभर बसायचे आणि तो मुलांबरोबर तयार करायचे आणि अच्छा. पहाटे. अच्छा. तर त्यामुळे आणि येता जाता मंगेशीच्या गोष्टी, सारख्या गोव्याच्या गोष्टी त्यांच्याकडनं ऐकायला मिळायच्या की त्या काळात मंगेशी कसं होतं, गोवा कसं होतं, ते कसे आले बेळगावला, मग पुण्याला, आणि परिस्थिती काय असायची त्यावेळेस. पोर्चुगीज राजवट होती. त्या काळात कसे शिक्षण घेतलं त्यांनी वगैरे या गोष्टी, आमच्या काकांबद्दल, आमच्या सगळ्या परिवाराबद्दल बोलायचे. इतर वेळेस ते फार मितभाषी होते. म्हणजे तुम्ही 10 वाक्य बोलाल तर ते 1 वाक्य बोलायचे. पण त्यांचं जग हे शिष्य होते, त्यांचे शिष्य. त्यांच्यासमोर ते दिलखुलास बोलायचे आणि पोर्चुगीज शिकले होते. तर त्यामुळे 4 लोकात मला काही बोलायचं असेल तर ते पोर्चुगीजमध्ये एखादी शिवी वगैरे द्यायची, ती मलाच कळायची फक्त, बाकीच्यांना कळायची नाही. इतकं त्यांच्या स्वभावात ते गोवा भिनलेलं होतं. जी. सुरुवातीचं शिक्षण वडिलांकडून झालं, जे प्राथमिक आपण म्हणतो. हो. आणि मग त्याच्यानंतर शास्त्रीय गायन शिकण्यासाठी इथून पुण्याला गेले वाया बेळगाव. हो. आणि हा प्रवास, आणि तिथे गेल्यानंतर पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडे त्यांचं गाणं सुरू झालं असं वाचण्यात आलंय, की हे खरं आहे का? आणि त्याच्या आधी खूप लोक झाली. प्रफुल्ल आत्याची आई बायजी किंवा इथे गिरिजाबाई, अच्छा, त्यांच्याकडे शिकले होते. वडिलांकडे तर त्यांना कीर्तनाचे संस्कार आणि बेसिक रागाभ्यास, कारण आमचे आजोबाई ग्वाल्हेर घराण्याचं गाणं शिकले होते. अच्छा.
तर त्यामुळे ते तर झालं. परत चुलत आजोबा दीनानाथ मंगेशकर, हो. त्यामुळे त्यांचेही संस्कार होते. अच्छा. मुंबई पुण्याला आल्यावर ते आधी 2-3 गुरूंकडे शिकल्यानंतर अजमत हुसेन खासाबांकडे, खुर्जा अच्छा. घराण्याचे, हं. आणि त्याच्यानंतर जगन्नाथ बुवा भेटले. अच्छा. त्यांनी एक जीवनाला वेगळीच त्यांच्या कलाटणी दिली, की बंदिश राग किंवा प्रेझेंटेशन काय असावं, हं. किंवा खोल रागाभ्यास जो असतो, हे जगन्नाथ बुवांनी बाबांना. त्यानंतर बरेच गुरु केले त्यांनी. जयपूरचाही शिकले बाबा. हं. त्यामुळे आलूरकर बुवांकडे शिकले. मग बाबा खासाहेब कोल्हापूरला होते, त्यांच्याकडे शिकले. गुलूबाई जसदनवाला त्यांच्याकडे शिकले. अच्छा. तर त्यांना शिकण्याचा शेवट पण, म्हणजे मी आजन्म विद्यार्थी दशेत राहिलेला माणूस असं म्हणेन मी. हो. म्हणजे शास्त्रीय संगीत शिकण्याचा तो ध्यास आणि ते परिश्रम त्यांच्या गाण्यात दिसून येतात. पण मला जरा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. जगन्नाथ बुवा पुरोहित हे आग्रा घराण्याचे हो. आणि मला वाटतं ते संस्कार जास्त झाले. त्याचबरोबर जयपूर किंवा बाकी घराण्यांचा अभ्यास झाला, शिक्षण झालं किंवा बंदिशी घेतल्या. पण त्यांचा मूळ गाभा जो होता तो आग्रा घराण्याचा होता का? हो, मूळ संस्कार हे आग्रा घराण्याचे होते. पण ते बाबा नेहमी सांगायचे की म्युझिक इज अ प्रोसेस ऑफ लाईफ. हं, हं. म्हणजे तुमचं शिक्षण थांबत नाही कधी. बरोबर. गुरु नसला तरी तुमचं शिक्षण चालू राहतं. हं. कारण तुम्ही, गुरूंनी आपली नजर इतकी व्यापक केली असते की तुम्ही जे ऐकता, जे बघता, ते तुम्ही ग्रास्प करून तुमच्याप्रमाणे त्याला प्रेझेंट करायचा प्रयत्न करता. बरोबर. तर त्यामुळे बाबा हे शेवटपर्यंत शिकत राहिले. म्हणजे मला आठवतं त्यांना पद्मश्री मिळाली होती, संगीत नाटक अकॅडमी मिळालं होतं, वयाची 60 झाली होती. हो. तरी कार्यक्रम मला, म्हणजे एक कार्यक्रम घेऊ नको, 1 महिना मी चाललोय कोल्हापूरला. अच्छा. आणि अल्लादे खां साहेबांचे नातू अजिजुद्दीन खान साहेब, उस्ताद अजिजुद्दीन, त्यांच्याकडे जाऊन महिनाभर बंदिशी घ्यायचे, हे घ्यायचे, हा राग कसा होता, तो राग कसा होता. अच्छा. तर त्यामुळे जरी तो गाभा आग्र्याचा होता, पण जयपूरच्या बंदिशी पण त्यांनी आपल्याप्रमाणे अशा टाकल्या, हं, हं. ज्याची केहन वेगळी होती. शेवटी घराण्यामध्ये फरक काय, बंदिशीची केहन कॅन. जी असते बरोबर. त्याच्यामध्येच फरक आहे. मूळ संस्कार किंवा स्वर तेच राहतात, बरोबर. पण कलाकार स्वतः कशी तो मांडतो ह्याच्यावर असतो. आणि ती बाबांची एक स्पेशालिटी होती की त्यांनी बंदिश टाकली की कळायचे की हा जितेंद्र अभिषेकींची स्टाईल आहे. आज शिष्य पण त्यांचे जेव्हा गातात तेव्हा कळतं की अभिषेकींचे शिष्य आहेत. बरोबर. ते निर्माण करणं फार अवघड असतं, आपला एक साचा निर्माण करणं. बरोबर. ते बाबांनी केलं असं मला वाटतं. यालाच आपण तपस्या म्हणूया. कारण सुरुवातीपासून जो ध्यास घेतला आणि शिक्षण, त्याच्यावर चिंतन, मनन आणि ते मग लोकांसमोर मांडलं, ते शिष्याकडून करून घेतलं आणि ही एक मोठी तपस्या आहे. त्यांनी म्हणजे अकॅडमिक एज्युकेशन पण घेतलं आणि त्याच्यात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. संस्कृत हा त्यांचा मूळ विषय होता. संस्कृत, इंग्लिश, लॉ पण केलं होतं त्याने थोडंसं, जर्नलिझम पण. त्यांना शिक्षणाची सगळ्याच बाबतीत आवड होती. आणि जेव्हा जेव्हा ते बोलत होते किंवा एखाद्या समारंभात बोलत होते, तेव्हा त्यांचं जे शिक्षण आहे ते प्रदर्शित होत होतं आणि तसे त्यांचे विचार होते. म्हणजे गाण्याबरोबरच त्यांचं बोलणं सुद्धा खूप हो. खूप चांगलं होतं आणि खूप विचारपूर्वक केलेलं होतं. आता आपण जरा पुढे येऊया, कारण हा शास्त्रीय संगीताचा जो पिरियड आहे आणि ते बरेच शिकले, बरेच कार्यक्रम केले आणि हे कार्यक्रम करताना त्यांनी बिदागी किंवा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत. मग त्याच्या पुढे आपण येऊया. शिष्य परिवार तयार करताना सुद्धा त्यात आपण कधी-कधी म्हणतो की कमर्शियल अँगल जो असतो त्याचा कधी विचारच केला नाही. फक्त एक ध्यास होता आणि ती तपस्या होती आणि तेच त्यानं विद्यादान करायचं होतं. असे बरेच कमी कलाकार आहेत. म्हणजे कलाकाराने नाम कमावलं किंवा त्यांना कीर्ती मिळाली, पण त्याचबरोबर तेवढ्याच ताकदीचा शिष्य परिवार तयार केला आणि हे खूप कमी आहेत. मग त्याबद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? काय आता ती पिढी किंवा ती जनरेशन आता होणे नाही. हो. हो. कार्यकरांपासून पंडित प्रभाकर कारेकर पासून, अजित कडकडेंपासून, सुधाकर देवळे, राजा काळे, देवकी पंडित,
सगळे आमच्या घरी राहून शिकलेले आहेत हो. आणि निस्वार्थ भावनेने बाबांनी विद्यादान केलं. कोणाकडनं एक पैसा कधी घेतला नाही. बरोबर. पण मला वाटतं याच्यात सगळ्यात मोलाचा वाटा हा माझ्या आईचा आहे. अच्छा. कारण तिचा जर आधार नसता हं. तर हे काहीच होऊ शकलं नसतं. बरोबर. तुम्ही विचार करा, आपल्याकडे पाहुणा राहायला आला तर आपल्याला आपण त्यांना सांगतो जरा आधी कळवा हां. हो, हो. म्हणजे आम्ही हो. किती लोक आहात हां. तुम्ही. आता तर तसंच आहे. आणि करोनानंतर तर जास्त झालंय. जरा. आपण आपल्यावरच शेजारच्यावर विश्वास ठेवत नाही आपण. हो, हो. पण त्या काळात असे 6-6 लोक आमच्याकडे राहायची. आणि अनपेक्षितपणे यायचे. हां, ते तर होतंच अनपेक्षितपणे, पण राहायची घरी. हो. गुरुगृही राहायची. मला प्रायव्हसी हा शब्दच माहीत नाही आहे बरोबर. माझ्या लहानपणी, मला माझ्या बहिणीला. कारण मी आमच्या शिष्यांच्याच खोलीत झोपलेलो आहे, बाबांच्या शिष्यांच्या. त्यांच्यावरच राहिलो आहे, त्यांच्याच बरोबर गाणं शिकलो आहे. हं, हं. म्हणजे सीनियर असो का माझ्या समकालीन असो का कोण, मला प्रायव्हसी हा शब्दच माहीत आहे. माझ्या आईलाही प्रायव्हसी हा शब्द माहीत नव्हता. बरोबर. इतकं ते घरात ती एक परंपराच होती आणि ती जोपासणं त्या काळात फार अवघड होतं. कारण का, आज तुम्ही बघता तर म्युझिकमध्ये पैसा आला आहे, हो. चॅनल्स आलेत, मीडिया आला आहे, प्रसिद्धी आली आहे. प्रसिद्धी आली आहे. या ना त्या मार्गाने तुम्ही पैसे मिळवू शकता. गाणं हा तुम्ही व्यवसाय करू शकता. हो. नाही तर आमच्या वेळेस, म्हणजे बाबांच्या वेळेस तर होच, पण माझ्या वेळेस पण मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मी ट्रेनमधनं चाललो होतो, तर मी कोणाला सांगायचो नाही कधी की मी म्युझिक करतोय. हं. कारण काय, शाश्वती नव्हती. हां, पुढे नाही काय? शाश्वती नव्हती. नाही, मला भरोसा होता की मी म्युझिक करणार. हो. पण लोक त्याला, करिअर म्हणून. तर आम्ही पंजाबला चालवतो. बाबा फर्स्ट क्लासमध्ये होते, आम्ही थर्ड क्लासमध्ये नेहमीप्रमाणे. तर ते सरदारजी होतं, त्यांनी विचारलं की क्यों बेटे क्या करते हो? ते म्हणलं मैं पढ़ रहा हूँ, लॉ पढ़ रहा हूँ. तो माझ्याबरोबर एक शिष्य बाबांचा होता, तो म्हणला हम गाना करते हैं. अच्छा अच्छा, क्या कर रहे हो लेकिन? जी हम गाना करते, गाना बजाना करते. अरे वो तो मैं भी बाथरूम में करता हूँ. अच्छा. पेट के लिए क्या करते हो? हां. म्हणजे ही परिस्थिती होती हो, की असा तो काळ होता. व्यवसाय, हं. गाणं बजावणं हे व्यवसाय म्हणून होऊ शकतं. आता कोणी करतंय हं. ही गोष्ट वेगळी. बरोबर. पण त्यावेळेस असं होतं. तर त्या काळात या सगळ्या शिष्यांना घरी ठेवून त्यांना आपल्याबरोबर जेवायला वाढून घरच्या मुलांसारखं, म्हणजे बाबांना, मी एक मुलगा होता, मी आणतच नाही, सगळी मुलंच होती बाबांची, आईची. ते फार आईचा खूप मोलाचा वाटा याच्यात, की तिने जर बाबांना याच्यात, आणि बरं ती उच्च शिक्षित होती, इंग्लंडमध्ये तिचं शिक्षण झालं, पण तिने अच्छा. सगळं त्यागून केवळ बाबांचा मार्ग आहे, तर मी तुमच्याबरोबर उभी आहे. हो. आणि तुमच्या मागे उभी आहे. हां, हा खूप मोठा. बरोबर. शास्त्रीय गायनाबरोबरच पंडित जितेंद्र अभिषेकींची लोकप्रियता ही भक्तिसंगीत आणि नाट्यसंगीत, आणि नाट्यसंगीतात त्यात त्यांनी मोठी क्रांती केली म्हणावं लागेल. म्हणजे एक काळ असा होता की संगीत नाटक हेच एक मनोरंजनाचं साधन होतं, पण मध्यंतरी त्या संगीत नाटकालाही एक मरगळ आली होती. आणि त्यानंतर 1964 साली प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित मत्स्यगंधा हे नाटक आलं आणि ते अभिषेकी बुवांच्या हाती आलं. ऑफकोर्स तो एक प्रवास मोठा आहे. आणि त्यानंतर जी क्रांती घडली नाट्यसंगीत क्षेत्रात, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? मी काहीच सांगू शकत नाही. कारण एक तर माझं संगीत नाटक या क्षेत्रात काहीच योगदान नाही. मी गातो नाट्यसंगीत, लोक म्हणतात मी बरा गातो म्हणून. पण संगीत नाटकाच्या त्या प्रांगणात माझं कार्य असं काहीच नाही. पण बाबांनी जे काम केलं ते मला असं वाटतं की 64-65च्या नंतर चित्रपट किंवा 60 नंतर बालगंधर्व, आमचे आजोबा दीनानाथ मंगेशकर, किंवा तो काळ होता, नंतरचा काळ. तो खाली का गेला काळ? कारण पिक्चर आला, हो. चित्रपट चित्रपट आला, हो. आणि लोकांना ते, माध्यम बदललं. हां, संगीत नाटक रात्र रात्र चालायचं, त्यापेक्षा एक पिक्चर पाहून आलं 3 तास, किंवा एक वेगळं भारतात त्या काळात हे झालं. हो. त्यामुळे संगीत नाटक खाली आलं. याच्याची कारणं खूप आहेत, की रात्र रात्र चालायच्या नंतर लोकांना एवढा वेळ नव्हता. बरोबर. आणि वन्स मोर किंवा
ती गाणी पण खूप वेळ हां, चालायची. ज्योत्स्ना आजी, ज्योत्स्ना भोळे, राम मराठे या लोकांनी छोटा गंधर्व खूप त्यांचंही तेवढंच मोलाचं हो. योगदान आहे. आहे. त्यांच्या आशीर्वादाने बाबांनी हे काम केलं. पण बाबांनी काहीतरी असं केलं, की त्यांचा एक विचार होता, की बाबा नेहमी म्हणायचे गाणं, संगीत नाट्यसंगीत हे चुस्त पाहिजे. त्यांना ही जाणीव झाली त्यांना कानेटकरांना, की आज लोकांकडे वेळ नाही आहे. त्यांना 3 तासात तुम्ही संगीत नाटक दाखवलं पाहिजे आणि ते असं, की ते मनावर परिणाम करून जाईल आणि तो माणूस परत संगीत नाटकाकडे हं. वळला पाहिजे. त्या काळात टीव्ही पण यायला लागला होता. हो. तुम्हाला आठवत असेल हो, तर. हो. तर मला वाटतं ते मेजर कॉन्ट्रिब्युशन होतं, की नाटकाला एक संक्षिप्त रूप आणणे, हं. त्यात अशी गाणी आणणे, की जे लोकांच्या लक्षातही राहतील आणि शास्त्रीय आणि उपशास्त्रीय आणि जे काय म्हणतात पारंपरिक नाट्यसंगीत आणि नाविन्य हो. त्याच्यात घालून हं. काहीतरी एक असा जादू करावी, की ज्याच्याने परत संगीत नाटकाकडे लोकं वळतील. आणि तसं झालं. आणि तसं झालं. आणि सौभाग्याने बाबांना स्क्रिप्ट्स पण त्या काळात असं मिळालं, की आज संगीत नाटक करणं का अवघड आहे? एक तर चांगला ॲक्टर आणि चांगला गाणारा हे कॉम्बिनेशन नाही. चांगलं संगीत नाटक नवीन लिहिणारा हो. हे नाही आहे, की त्या काळात साकी, दिंडी ह्या सगळ्याचा उपयोग त्या नाटकात व्हायचा. हं. आणि नाटकाच्या लेखकाला त्याचं ज्ञान होतं. चांगले दिग्दर्शक, की गाणं कुठे पाहिजे, कुठे नाही. बाबा नेहमी म्हणायचे, की संगीत नाटकाला गाणं अशा ठिकाणी पाहिजे, की ते नाटकाचं कथानक पुढे घेऊन जाईल. बरोबर. आपल्यासाठी गाणं पाहिजे इकडे म्हणून गाणं घालायचं नाही, याला नाही. बरोबर. अर्थ नाही. म्हणजे कथानकाला धरून हां, बाबांनी सांगितलं, की त्यांच्या लहानपणी त्यांनी रावणवध हे नाटक पाहिलं होतं. तर तो रावण बाण लागून खाली पडला असून तो गात असतो. अशा हे सगळं जरा विचार करण्यापलीकडे होतं. हां, तर तसं ते न करता त्यांनी तो एक त्या वास्तव. काळात मॉडर्न विचार आणला. हं. पण मॉडर्न कसा, की तो आजचा पण चालू आहे. हो. या गोष्टीला किती 50 वर्ष होऊन पारंपरिक आणि गेली. नवता ह्या दोन्ही गोष्टींचा मिलाप. हो. आणि त्यानंतरही प्रयत्न झाले. आमचं राहुल देशपांडे म्हणा, रघुनंदन पणशीकर यांनी पण केलं. पण नवीन कथानक नवीन. हो. ते हे जुनं येऊ तेच शकलं त्यांनी नाही. पुढे हां, नेलं. जुनं तेच पुढे नेलं. जितेंद्र अभिषेकी बद्दल बोलायचं तर खूप आहे, पण त्यांचा अजून एक जो पैलू आहे, गोमंतकावर त्यांचं प्रेम हे सर्वश्रुत आहे. आणि कला अकादमीची स्थापना झाली संगीत या प्रचारासाठी आणि त्यावेळी पंडित जितेंद्र अभिषेकींचा मोलाचा वाटा आहे. आणि त्यांना म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीला तुम्ही म्हणालात, की मे महिन्याच्या सुट्टीत किंवा गोव्यात यायला त्यांना आवडायचं. म्हणजे त्यांचं ते प्रेम होतं. गोमंतकापासून दूर जरी असली ती मनात एक हुरूर होती. आणि कला अकादमीवर त्यांचं मार्गदर्शन त्या काळी मिळालं. आणि त्यामुळे कला अकादमी बहरत गेली. त्यांचं जे योगदान आहे त्याबद्दल तुम्हाला पण माहीत आहे. तर त्याबद्दल थोडा प्रकाश तुम्ही टाका. बाबा नेहमी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही फंक्शनला जायचंय ना किंवा कार्यक्रमाला, तेव्हा फार अभिमानाने सांगायचे, की महाराष्ट्राला काहीतरी वाटलं पाहिजे, की सगळे कलाकार इथे राहतात, पण पहिली अकॅडमी गोव्याला होते. हो. संगीत अकॅडमी किंवा कला अकॅडमी. हं. कारण महाराष्ट्रात तो पण नव्हती. नव्हती. आत्ताच्या गेल्या 10-15 वर्षात पु ल देशपांडेंच्या नावाने ती अकॅडमी झाली 10-20. आणि आपली अकॅडमी गोव्याची फार आधी झाली होती. खूप आधी. आणि त्या गोष्टीचा बाबांना फार अभिमान होता, की गोव्यामध्ये कला अकॅडमी झाली आहे. त्याच्याच संगीत विभागाची घडण हो. किंवा कसं चाललं पाहिजे, काय पद्धत असायला पाहिजे, याच्यामध्ये बाबांचं नेहमी योगदान होतं. आणि त्यांचा ॲडवाईस होता. माननीय प्रतापसिंग राणे, दामू केंकरे, आमचे खेडेकर काका, विनायकजी, या सगळ्यांना हे सगळे बाबांना विचारायचे, की काय झालं पाहिजे, काय नाही. आणि ती सुरुवात त्यांच्या मार्गदर्शनाखालीच झाली. बरोबर. आणि मला वास्तू आणि सगळंच इतकं कमालीचं आहे,
की आज आम्हाला अभिमान वाटतो की अभिषेकी संमेलन आम्ही तिकडे करू शकतो बाबांच्या नावाने. आमच्या आजोबांच्या नावाने थिएटर आहे. हो. हे आम्ही लोक जेव्हा गोव्याला येत असतील तेव्हा नेहमी सांगतो, तुम्ही काय नाही तर कला अकॅडमी जाऊन बघून या. बघून या. बरोबर आहे. आणि ते त्याचबरोबर त्यांनी कॉयर पण एक ग्रुप जे हो, संगीत असतं ते समूह. पण ते येऊन समूह गान, आणि त्यात सुद्धा त्यांनी क्रिएटिव्हिटी जी होती एक नव्हतं आणि सगळं त्यात आणलं होतं, आणि इथले जे गायक कलाकार होते त्यांच्याकडून ते करून घ्यायचे. हे अ, त्यात सामवेदापासून ते जाती गायनापासून ते कोकणी गाण्यापर्यंत आणि ख्रिश्चन पद्धतीच्या गाण्यापर्यंत सगळी गाणी सगळं त्यांनी तो प्रयोग बसवली. केला त्याच्यात होता. मग ध्रुपद होता, बंदिश होती, हो, कोकणी कोकणी गीतं होती, हो, अ, अ, पहाडीचे प्रकार होते, बरोबर. खूप गोष्टी होत्या. मी हो. त्या रिहर्सलला असायचो, लहान होतो पण असायचो, अच्छा. त्यामुळे मला लक्षात येते. खरं म्हणजे त्याचं त्यावेळी डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे होतं. ते आहे का नाही मला माहीत नाही. अ, त्यांचा संपूर्ण हा जीवन प्रवास संगीताच्या ध्यासाने, स्वतः उत्तम संगीतकार. बरं, त्याचबरोबर त्यांनी समकालीन त्यांच्याबरोबरचे जे गायक होते त्यांच्याकडनं ते बंदिशी घेऊन पंडित रामाश्रय झा म्हणा किंवा असे अजून त्यांच्या बंदिशी त्यांनी लोकप्रिय केल्या. अ, हा एक बराच मोठा प्रवास आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल आत्ता या क्षणी अ, वाटत असेल की त्यांचा अजून सहवास असायला पाहिजे होता आणि अजूनही ते आपल्याबरोबर असायला पाहिजे. कारण काय होतं की असताना जे महत्त्व कळत नाही त्यांना गेल्यावर मग कळतं. असं झालंय का आणि असं होतंय का की त्यांचा सहवास? सुदैवाने तसं नाही आहे. मी जर पुत्राच्या भूमिकेत राहिलो असतो मुलाच्या, तर तसं झालं असतं की अजूनही ते असायला पाहिजे होते किंवा काय, प्रत्येकाचं नशीब असतं. हो, पण मी शिष्याच्या भूमिकेत गेल्यामुळे 24 तास त्यांच्यावर असायचो. शेवटचे 10-15 वर्ष बरोबर. 24 तास. म्हणजे मी कॉलेज वगैरे कसं गेलं हे माझं मलाच माहिती आहे. पण 24 तास मी वडिलांच्या सानिध्यात असायचो. त्यांचं सगळं मी सांभाळायचो. त्यांचे बिदागी, त्यांचा प्रवास कसा होणार, कार्यक्रमात तंबोरे कोण आणणार, साथीदार सगळं कोण एंटायर असतील, मॅनेजमेंट. सगळं मी तो एक 10-15 वर्ष मी तो एकदम छान सांभाळलं. हं, त्यांची सेवा केली मी. हं. त्यांच्याबरोबर असा जो मुलगा म्हणून नाही, आम्हाला त्यांच्यासमोर बसायची कधी हिंमत झाली नाही. बरोबर. ते बस म्हणले कीच बसायचो आम्ही. म्हणजे हे आज खोटं वाटेल मुलांना, हो, बरोबर आहे. पण याच्यातनं मी गेलेलो आहे. हं. मी वरनं कसाही दिसलो तरी शिष्याच्या भूमीत गेल्यावर मी एकदम नम्र असतो. ती शिस्त होती हां, शिस्त होती एक. आणि गुरु म्हणून एक हो, असं एक त्यांच्या मान, त्यांच्या आदर, डोळ्यामध्ये असं काहीतरी होतं ना. जरा आदरयुक्त भीती म्हणतात ना. हां, डोळ्यामध्ये असं काय होतं, त्यांना बोलायची गरजच पडायची नाही. त्यांचे डोळे बघितल्यावर आम्हाला कळायचं की आता बाबा अच्छा. काय मूड आहे हां, हां. गुरुजींचं ते. अच्छा. आणि मीच नाही, बाबांचे सर्व शिष्य. तर त्यामुळे एक गुरु म्हणून मी त्यांना मिस करतो. कारण मी अजून खूप गोष्टी शिकू शकलो असतो त्यांच्याकडनं. हं. पण असं वाटतं त्यांनी दिलं ते पण इतकं आहे की हा जन्म नाही, नाही, पुरणार पूर्ण नाही. नाही, असंच आहे ते. ते हो, बरोबर आहे. म्हणजे अजूनही मी काही रागांचा विचार पण करत नाही त्यांनी शिकवलेलं. हो. गाणं मैफिलीत तर दूर राहिलं, पण त्याचा विचार पण मला करायला वेळ मिळत नाही असं आणि झालं. एक जन्म त्याला पुरेसा नाहीच आहे. हां, आणि पण त्यांनी स्थापन ते आमच्या केलेली, पाठीशी आहेत. बरोबर. पण अजून एक मोठं कार्य म्हणजे त्यांनी जी संस्था स्थापन केली तरंगिणी, या तरंगिणी संस्थेचं एक मोठं कार्य तुम्ही करत आहात आता, आणि जे खूप कठीण काम आहे. या तरंगिणी संस्थेमार्फत गोव्यात, महाराष्ट्रात, भारतभर तुम्ही संगीताचे कार्यक्रम आयोजित करता. त्या कार्यक्रमात शास्त्रीय संगीताचा प्रचार करता, अभिजात संगीत जे आपण म्हणतो. आणि यामुळे 2 गोष्टी होतात. एक तर नवीन कलाकारांना संधी, शास्त्रीय संगीताचा प्रचार, त्याचबरोबर आपलं जे दैवत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी त्यांच्या नावाचाही आपण पुन्हा पुन्हा विचार करतो, आठवण करतो. तर याबद्दल सांगा. हे पण संस्कार आमच्या आईवडिलांचेच आहेत. त्यांनी सांगितलं की जो समाज तुम्हाला मोठा करतो, त्याचं तुम्हाला परत देणं लागतं. बरोबर. जे गुरु तुम्हाला मोठे करतात, ज्यांच्या खांद्यावर तुम्ही खांद्याचा आधार घेऊन जग पाहता, त्यांच्याप्रती तुमचं कर्तव्य असतं. बरोबर. या भूमिकेतनं तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना बाबांनी आणि आईने केली आणि माझे भाऊ मंगेश मुळे, आमचे मामा श्याम गोडसे. आणि ते कार्यरत असेपर्यंत थोडं थोडं काम बाबा करत होते की आपल्या पदराचा पैसा देऊन ते
म्हणजे खूप असे कलाकार आहेत ज्यांना आर्थिक मदत बाबांनी केलेली आहे त्या हम्म. काळात. मी बघितलं आहे. मी नाव घेणं योग्य नाही, हम्म. कारण त्या लोकांचं खूपच मोठं योगदान होतं. पण हम्म. संगीतात प्रॉव्हिडंट फंड नाही, पेन्शन नाही. हम्म. त्यामुळे आवाज थांबला तुमचा. आणि तुम्ही जर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग नीट नसेल तुमचं, जे जास्त करून नसतंच. कलाकारांच्या म्हणजे बाबतीत. बाबा म्हणायचे ही कला ही लाखाचे 12,000 करणारी आहे. बरोबर. तर त्या लोकांसाठी काहीतरी करणे. मग बाबा गेल्यानंतर मी आणि बाबांचे बाकी शिष्य, आमचे मोठे भाऊ मंगेश मुळे, पंडित मंगेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करायला लागलो. हम्म. आणि आम्ही वाढवत नेलं काम ते. बरोबर. मी आज पेन्शन स्कीम सुरू केली आहे, की अच्छा. जे कलाकार ज्यांच्या खरंच परिस्थिती ठीक नाही आहे, त्यांना कमीत कमी 2 वेळेचं जेवण चांगलं मिळावं, यासाठी मी काही लोकांना पेन्शन देतो. आम्ही नावं सांगत नाही परत. हम्म. शिष्यवृत्ती काही लोकांना देतो, जे वारकरी संप्रदायातनं, किंवा नशीब असं आहे गाण्याचं की गरीब घराण्यातली लोकं जास्त येतात, हो. श्रीमंत घराण्याची येत नाही. हा. त्यामुळे त्यांना जर आर्थिक मदत करता आली. कोरोनाच्या काळात मी खूप लोकांना मदत केली. आणि मुख्य म्हणजे मी बाबांच्या नावे जिथे-जिथे बाबांचे शिष्य आहेत, तिथे तिथे आम्ही पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत संमेलन करतो. म्हणजे पुणे, गोव्याला तर होतंच आपलं दीनानाथ मंगेशकर कला मंदिरला. कोल्हापूर, नाशिक, उज्जैन, औरंगाबाद, अशा 5-6 ठिकाणी करतो. उडपीच्या जवळ मणिपाल, जिथे जिथे बाबांचे शिष्य आहेत तिथे. आणि आमचा त्याच्यात एक कटाक्ष असतो की नवीन कलाकारांना त्यात व्यासपीठ मिळालं पाहिजे. बरोबर. कारण त्यांना आता खरं गरज आहे हो. त्यांच्या पायावर उभं करायची. हो. आणि ते आयुष्यभर ते लक्षात ठेवतात की यांनी आम्हाला त्या काळात मदतीचा हात दिला होता. ते जर राहिले नाही, नवीन पिढी आली नाही या संगीतात, तर संगीत पुढे जाणारच नाही ना. बरोबर. त्यामुळे नवीन पिढी येणं फार आवश्यक आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की लोक म्हणतात की शास्त्रीय संगीताचं काय होणार. हे गेले 100 वर्ष लोक म्हणतात चालत आहे. शास्त्रीय संगीताचं काय होणार. शास्त्रीय संगीत आपल्या जागी भक्कम उभं आहे. हो. ते कुठेही जाणार नाही. भारतीय संस्कृती आहे, तो पण शास्त्रीय संगीत आहे. त्याला काहीच होऊ शकत नाही. हो. त्यामुळे अशी पुरं आहेत की जे आपलं आयुष्य यासाठी वेचायला तयार आहेत. आणि अशा पूर्ण आम्ही सपोर्ट करायचा प्रयत्न करतो. या गप्पा अशाच चालू राहाव्यात असं वाटतं, पण वेळेचं पण बंधन आहे. प्रुडंट मीडियातर्फे हा संवाद साधायची मला संधी मिळाली. पंडित जितेंद्र अभिषेकी, आता पंडित शौनक अभिषेकी आणि त्यांचे चिरंजीव अभेद अभिषेकी हे पण ह्या क्षेत्रात उतरलेले आहेत. खूप मोठं कार्य करत आहेत. गोव्याचं पण नाव उज्ज्वल करत आहेत. तर शौनकजी, धन्यवाद. आपण स्वतः एक पट्टीचे गाणारे आहात. आज भारतामध्ये जे काही गोव्याचे कलाकार आहेत ज्यांचं नाव आहे, त्यामध्ये आपण एक आहात. आणि आपण तेवढीच शास्त्रीय संगीताची सेवा आपल्यातर्फे आणि आपल्या संस्थेतर्फे करतायत. त्यामुळे तुम्ही मला पंडित म्हणू नका, मला फक्त शौनक अभिषेकी. धन्यवाद. धन्यवाद.